विधान परिषदेतील मुस्लिम प्रतिनिधित्व येत्या 27 जुलै रोजी संपूर्णपणे संपुष्टात येणार आहे। राष्ट्रवादी गटाचे बाबा दुर्राणी आणि काँग्रेसचे वजाहत मिर्झा या महिन्याच्या शेवटी निवृत्त होत आहेत। त्यानंतर राज्याच्या वरिष्ठ सभागृहात मुस्लिम समुदायातील कोणताच व्यक्ती प्रतिनिधित्व करताना दिसणार नाही। त्यामुळे विधान परिषदेला प्रतिनिधित्व नाकारले असले तरी विधानसभेसाठी मुस्लिम समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत केली आहे। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। सध्या राज्यामध्ये 12% मुस्लिम लोकसंख्या असल्याचं सांगितलं जाते। राज्य अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत 567 खासदार निवडून आले आहेत। यापैकी आतापर्यंत फक्त 15 मुस्लिम खासदारांनी राज्याचं लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे। हे प्रमाण 2.5% एवढं अल्प आहे। लोकसंख्येच्या प्रमाणात मुस्लिम समुदायाला राज्यात प्रतिनिधित्व मिळत नाही अशी खंत समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी व्यक्त केली आहे। विधानसभेत बोटावर मोजण्या इतके मुस्लिम समुदायातील लोक निवडून येतात असं ते म्हणाले। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समुदायानं महाविकास आघाडीला भरभरून मतदान केलं। यामुळे महाविकास आघाडीला राज्यामध्ये 31 जागा मिळवता आल्या। सध्या राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये दिलेल्या सहकार्याची पावती म्हणून मुस्लिम समुदायाला महाविकास आघाडीकडून विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। मात्र विधान परिषदेत मुस्लिम प्रतिनिधित्व संपुष्टात येत असताना निवडणुकीमध्ये मुस्लिम समुदायाला उमेदवारी देण्यात आली नाही। याची जाहीर खंत मुस्लिम आमदार रईस शेख यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना पत्र लिहून व्यक्त केली आहे। असाच व्यवहार मुस्लिम समुदायाविषयी राहिला तर समाज ओवेसीकडे वळेल अशी भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे।